नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, 5th स्टँडर्डची व्यवस्थितरित्या आपली सिरीज चालली आहे. मॅथ्स बेसिक्स, मॅथमॅटिक्स सगळे प्रॉब्लेम सेट आपण सोडवत आहेत. तर आज आपण सोडवणार आहेत प्रॉब्लेम सेट 11. तर प्रॉब्लेम सेट 11मध्ये नेमकं काय, आता आपण सबट्रॅक्शनचे काही गणितं शिकलो आहोत, ॲडिशन वगैरे सगळं काही व्यवस्थितरित्या शिकलो आहोत. आता आपल्याला शिकायचे आहेत सबट्रॅक्शन. तुम्ही जर मागचे गणितं बघितले नसतील, प्रॉब्लेम सेट बघितले नसतील, तर ते अगोदर बघून घ्या आणि व्यवस्थितरित्या एक सिरीज कंप्लीट करत चला. तर बघा, पहिला क्वेश्चन, पहिल्या याच्यात आपल्याला दिलेलं काय आहे हे बघायचं आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं काय की सबट्रॅक्शन करायचं. आता सबट्रॅक्शनमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की काय करायचं, मोठा नंबर वरती घ्यायचा आणि छोटा नंबर खाली घ्यायचा. आता याच्यामध्ये जर आपल्याला बघितलं तर मोठा नंबर काय, ऑब्वियसली 8,57,000 हाच येणार आहे. मग 8,57,513 मायनस 4,82,256 बरोबर. तर बघा, आता 3 मधून 6 जातात का, नाही. मग काय करायचं, 13 मायनस 6 7 1 कॅरी. 11 मधून, आता 1 मधून 6 जाणार आहे का, नाही. तर मग काय करायचं, 11 मायनस 6 5 1 कॅरी. आता 5 मधून 3 जातात म्हणून इथे कॅरी घ्यायची गरज नाही. जर आपण कॅरी घेतला तर तो नंबर काय करावा लागतो, नेक्स्ट नंबरच्या खालच्या नंबरमध्ये ॲड करावा लागतो. म्हणजे इथे 1 घेतलेला आहे, मग आपण इथे 2 आणि 1 3 घेतलं, मग 5 मायनस 3 2 बरोबर. 7 मधून 2 गेले, 5 6 7 म्हणजे किती उरले, 5. आता बघा, 5 मधून 8 जातात का, नाही. मग काय करायचं, 15 मधून 8 गेले, किती उरले, 7. एक हातचा वापस, 8 मधून 5 गेले, किती उरले, 3. 3,75,257 इज आवर आन्सर. कळालं. तसंच नेक्स्ट वन काय, इथे 13 लाख आहे, इथे 10 लाख आहे, म्हणजे हाच 13,17,519 हाच मोठा आहे की त्या 10,07,423 पेक्षा. कळालं. आता 9 मधून 3 जर गेले तर किती उरले, 6. 1 मधून 2 जात नाही म्हणून काय घ्यायचे, 11 मधून 2 गेले, किती उरले, 9. एक हातचा वापस, 5 मायनस 5 0, 7 मायनस 7 0, 1 जसाच तसा, 1 मायनस 0 1, 3 मायनस 0 3, 1 मायनस 0 1 मायनस 1 0. म्हणजे काय की इथे काय उत्तर आलं आपले, 3,10,096. कळालं. फक्त लक्षात घ्यायचं आहे की एका खाली एक नंबर घ्यायचे आणि व्यवस्थितरित्या सॉल्व करायचं. नंबर्स एका खाली एक आले पाहिजे. आणि तेच तुम्ही बॉक्सही बनवले तरी चालतात, पण बॉक्सची सवय लावत नाही आपण, कारण की बॉक्सची सवय लावली की काय करतात, एक्झाम्समध्ये पण कन्फ्युजन होतं आणि बॉक्स काढण्यामध्येही टाईम वेस्ट होऊन जातो आपला. कळालं. त्याच्यानंतर थर्ड वन काय, 68,34,501 मायनस 23,57,823. फक्त एका खाली एक घ्यायचं, लक्षात ठेवायचं. 1 मायनस 3 होत नाही म्हणून काय, 11 मायनस 3. 11 मायनस 3 किती होतात, 8 9 10 11 म्हणजे किती, 8. 1 कॅरी वापस, 10 मायनस 3 7 1 वापस, 15 मायनस 9 6 1 वापस, 14 मायनस 8 किती होता, 8 आणि 4 12 आणि 1 6 बरोबर, 1 वापस. 13 मायनस 6 6 आणि 6 किती होतात, 6 आणि 6 12 आणि 1 7 बरोबर. एक हातचा वापस, 8 मायनस 4 4 आणि 6 मायनस 2 4 म्हणजे किती झालं आहे तिथं, 44,76,678 इज आवर आन्सर. आता हे हातचा घ्यायचा, याच्याकडून आपण एक उधार घेतो, याच्याकडून एक आपण उधार घेतो, तेव्हाच 11चं काय 1चं काय म्हणतं 11. आणि इथे काय, नंतर जेव्हा आपण हे गणितावर येतो, ह्या स्टेपवर येतो, तेव्हा एक वापस द्यावा लागतो. एवढं लक्षात ठेवायचं. आता 45,43,827 मायनस 12,05,938. तर बघा, 7 मायनस 8 होत नाही म्हणून काय करायचं, 17 मायनस 8 किती, 9 1 कॅरी. 12 मायनस किती ते 4 किती होतात, 8 1 कॅरी. 18 मायनस 10 8 1 वापस. 13 मायनस 6 7 1 वापस. 4 मायनस
1 3, 5 - 2 3, 4 - 1 3. म्हणजे काय की 33,37,889. आता मी जशा प्रकारे करतोय एकदम फास्टमध्ये तसंही तुम्हाला जमू शकतं. फक्त त्याला काय पाहिजे, तुमची प्रॅक्टिस हवी. फास्टमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायला जमलं पाहिजे ते एकदम फास्ट. आणि तुम्हाला माहिती पाहिजे कितीमधून किती गेल्यावर काय होतात. हे कशाने होतं, मी जसं करतोय तसं हे प्रॅक्टिसने होतं. फक्त कशाने होतं, प्रॅक्टिस. जितकी प्रॅक्टिस आपण कराल त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला हे सोपं होतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतो ना आपण, तसं प्रॅक्टिस केल्यानेच सर्व काही सोपं होतं. आता बघा 5 मधून 7 जात नाही म्हणून काय, 15 - 7. तर 15 - 7 किती होतात, 8. 1 कॅरी. 4 मधून 5 जातात का, नाही, म्हणजे 14 - 5 किती होतात, 9. 1 कॅरी. 13 - 6 किती, 7. 1 कॅरी. 12 - 5 5 आणि 5 10 7. 1 कॅरी. 11 - 7 11 - 7 किती होतात, 7. 8 9 10 11 4. 1 कॅरी. 10 - 9 1 बरोबर. 1 कॅरी. 7 - 3 4 5 6 7 4 सॉरी. मग काय आलं इथे, 41,47,798. बघा इथे काय झालं आहे, आपले सर्व क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत. हे जे शेवटचं उरलं आहेत ते तुम्हाला होमवर्कसाठी हे तुम्हाला अरेंज करून दिलं आहे मी. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर कळवायचा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.